नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाड. हर्षद स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनल परत तुमचे एकदा स्वागत आहे. आपण जी PYQची लेक्चर सिरीजची चालू केली पोलीस भरतीची PYQ म्हणजे इतिहास या विषयाची आपण PYQ घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण जे लेक्चर सिरीज चालू केली ज्यामधलं हे 12वं लेक्चर आहे कदाचित. हो 12-13वं लेक्चर असू शकते. आता याच्यामध्ये समजा आपण पूर्ण PYQ कव्हर करत आणलेलं आहे. सोबतच तुम्हाला हे जर लिखित स्वरूपात जर स्क्रीनवर बघायचं असेल तर यूट्यूबच्या डाव्या साईडला CC नावाचं एक ऑप्शन असते, त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर खाली लिहून येते मी काय बोलत आहे ते. ठीक आहे. आता याच्यामधले आपण जे प्रश्न राहिलेले ते सुद्धा आपण घेऊन टाकू. महत्त्वाचे जनक लेखक आपण याच्यावरती काही प्रश्न ते बघू आपण. महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचं नाव काय? तर महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचं नाव आत्मवृत्त हे त्यांचं चरित्र आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1889 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? तर कोणत्या साप्ताहिकाने झाली? तर बॉम्बे हेरॉल्ड नावाच्या साप्ताहिकाने झाली. वंदे मातरम हे गीत खालीपैकी कोणत्या साहित्यातील आहे? तर वंदे मातरम हे आनंद मठमधील आहे. ठीक आहे. टिळकांना कोणती पदवी दिली? तर लोकमान्य. आणि जयप्रकाश नारायण यांना कोणती दिली? तर लोकनायक हे पदवी दिलेलं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा कारण PYQ आहे ते. 100 उंदरापेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे कोणी म्हटले आहे? तर हे व्हॉल्टेअर यांनी म्हटलं आहे. कोणी म्हटलं? तर व्हॉल्टेअर. गांधी सर्व्हिस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण? तर श्रीपाद अमृत डांगे. गांधी सर्व्हिस लेनिन या पुस्तकाचे लेखक श्रीपाद अमृत डांगे. थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले थॉट्स ऑन पाकिस्तान. नेक्स्ट त्याच्यानंतर इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना रिकामी जागा यांनी केली? तर होमर यांनी केली. नेक्स्ट आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात? तर आयुर्वेदाचे जनक समजा याच्यातनी सांगितलं नाही, याच्यातनी सांगितलेलंच नाही. ठीक आहे. द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहे? RC दत्त. द इकॉनॉमिक्स हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे प्रसिद्ध लेखक कोण आहे? तर RC दत्त. स्वतंत्र भारताचे झेंड्याचे जनक म्हणून कोणाला उल्लेख केला जातो? मादाम भिकाजी कामा याचा केला जातो. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला द प्रॉब्लेम ऑफ रुपी. त्याच्यानंतर रिकामी जागा यांचे विचारांमध्ये द प्रिन्स या ग्रंथातून राजनीतीचे वास्तववादी विवेचन केले जाते. तर मॅकियाव्हेली या विचारवंताने द प्रिन्स या ग्रंथातून राजकीय वास्तववादी विचार त्यांनी मांडले आपले. ठीक आहे. नेक्स्ट बघू, कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर कृष्णकाठ कोणाचं आत्मचरित्र आहे? तर यशवंतराव चव्हाण यांचं आहे. याला इतिहासाचा जनक असे म्हटले जातं. हिरोडोटस इतिहासाचा जनक कोण आहे? तर हिरोडोटस. त्याच्यानंतर कोणत्या पोर्तुगीज राजाने नौका नयन उत्तेजन दिले? तर हेनरी. नौका नयन उत्तेजन यंत्र कोण दिले? तर हेनरी यांनी. त्याच्यानंतर याचा एक योग्य क्रम लावा म्हणते. तर महत्त्वाचं मीच सांगतो तुम्हाला योग्य क्रम काय आहे. तर ठीक आहे. चंपारण्यचा सत्याग्रह झाला 1917 मध्ये. त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह झाला 1918 मध्ये. रोलेक्ट ॲक्ट आला 1919 मध्ये. आणि असहकार चळवळ झाली 1920ला. खालीलपैकी कोणी शुद्धीकरण चळवळ सुरू केली? तर कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांची शुद्धीकरण चळवळ होती. त्याच्यानंतर वेदांकडे परत चला हे सुद्धा कोण म्हणत होते? स्वामी दयानंद सरस्वतीमध्ये. चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंग यांनी 1928 मध्ये कोणती संघटना स्थापन केली? ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना स्थापन केली. मग आपण यालाच काय म्हणतो? HSRA असं सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1875. आणि आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. ठीक आहे. त्याच्यानंतर काय 1992 मध्ये रिकामी जागा या राज्यात मद्यपान विरोधी चळवळ सुरू करण्यात आली. तर आंध्र प्रदेशमध्ये 1952 मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट भारतीय होमरूल चळवळ ही खालीलपैकी कोणत्या देशातील सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात? तर आयर्लंड. तर भारतामध्ये होमरूल चालू करण्याचं महत्त्व होमरूल लीग अड्डेर या ठिकाणी 1915ला स्थापन झाली. भारतीय होमरूल चळवळ 1916 मध्ये स्थापन झाली. म्हणजे चळवळत म्हटली तर होमरूल लीग म्हणली तर 1915, होमरूल चळवळ म्हणली तर 1916. त्यापैकी होमरूल चळवळमध्ये 1916ला एप्रिल महिन्यामध्ये लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रामध्ये केली आणि बंगाल आणि इतर भागामध्ये देशाच्या ऑक्टोबर 1916 मध्ये ते ॲनी बेझंट यांनी केली. समोर बघू, होमरूल लीगची स्थापना कुठे झाली? बघा हेच नेक्स्टच प्रश्न आहे. होमरूल लीग वेगळी, होमरूल चळवळ वेगळं. होमरूल लीगची स्थापना पहिले केली अड्डेर या ठिकाणी केली. ठीक आहे. होमरूल लीगची स्थापना कुठे केली? अड्डेर. खान अब्दुल गफार खान यांच्या बादशाह खान असेही म्हटलं जाईल. त्यांच्याबाबत काय खरे नाही? तर काय खरे नाही त्याच्यापेक्षा काय खरे आहे ते सांगतो मी तुम्हाला. ते नॉर्थ ईस्ट फ्रंटियर प्रॉव्हिन्सचे प्रस्तुत लीडर होतं, म्हणजे पख्तून लीडरसुद्धा म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर ते खुदाई खिदमतगारचे संस्थापक सदस्यसुद्धा होते. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा.
नेक्स्ट, मुस्लिम लीग या संघटनेचा संस्थापक कोण आहे? तर नवाब सलीमुल्ला हा मुस्लिम लीगचा संस्थापक आहे. मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झाली होती, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट, काँग्रेस पक्षाच्या 1942च्या रिकाम्या जागा या येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो ठराव मांडला. तर कोणता, कुठं झाली होती बैठक? पहिल्यांदा तर वर्धा या ठिकाणी. ठीक आहे, आपले सर्वांची लाडकी वर्धा या ठिकाणी. दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीपैकी कशाशी संबंधित? वायकोम दक्षिण भारताची चळवळ आहे, ती कशी संबंधित? मंदिर प्रवेशासाठी संबंधित आहे ते. रिकामी जागानंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. आता कधी झालं? तर रॉलेट कायदा आल्या त्याच्यानंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले 13 एप्रिल 1919 मध्ये. ठीक आहे, त्यावेळेस बैसाखीचा दिवस होता. नेक्स्ट, समोर जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर रिकामी जागा या राजकीय पक्षात झाले, तर द्रविड मुन्नेत्र कळघम या राजकीय पक्षामध्ये झाले. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे त्यांचे ध्येय होते. त्याच्यानंतर चिपको चळवळी कशाशी संबंधित होती? वृक्षतोड याच्याशी संबंधित होती. ठीक आहे, चिपको चळवळ. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर बॉम्बे असोसिएशन या नावाने ओळखली जाते. त्याच्यानंतर रिकामी जागा यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे इंटक या कामगार संघटनेची स्थापना केली, तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली. नेक्स्ट, आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? तर लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केले. 1928 साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली राजारामने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला, तर कोणी केला? तर कोळी. आणि आपण या कोळ्यांचे उठाव, त्याच्यानंतर रामोशांचे उठाव, सोबत भिल्लांचे उठाव, 1857चा उठाव आपण आपल्या याच्यावरती टाकलेला आहे यूट्यूब चॅनलवरती, ते पण बघून घ्यायचा. शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदी चळवळ सुरू केली? तर खेडा याच्या जिल्ह्यामध्ये केली होती. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? तर दांडी हे गाव निवडले होते. भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यान पुढील घटनांचा कालानुक्रम लावा. आता याच्यातनी बघा, सर्वात पहिले मोर्ले मिंटो कायदा 1909चा, त्याच्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919चा, चौरीची घटना झाली 1922ला आणि दांडी यात्रा निघाली 1930. समोर सावरकर बंधूंनी नाशिक येथे 1904 मध्ये कोणत्या क्रांतिकारक संघटनेची स्थापना केली? तर अभिनव भारत याची स्थापना केली. नेक्स्ट, अकोल्यामधील दहीहंडी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी केले. अकोल्यातील दहीहंडा सत्याग्रह बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. तर मी बरोबर उत्तर सांगतो तुम्हाला. जगन्नाथ शंकर शेठ बॉम्बे असोसिएशनची स्थापने मागे हात होता. ॲनी बेझंट होम रूल चळवळीमध्ये, आणि दादाभाई नौरोजी संपत्तीचे अपहरण किंवा संपत्तीचे निस्सारण हा सिद्धांत मांडला. ठीक आहे, किंवा ड्रेन थेरी हे त्यांनीच मांडलेलं आहे. समोर बंगालमध्ये द मोहम्मद लिटररी सोसायटीची स्थापना कोणी स्थापन केली? सर सय्यद अहमद खान यांनी स्थापन केली. नेक्स्ट, दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला? तर महात्मा गांधी यांनी केला दांडी येथे. त्याच्यानंतर आचार्य विनोबा भावे यांच्या पंचसूत्री योजनेचा मुख्य उद्देश कोणता? तर गावात रामराज्य प्रस्थापित करणे याचा पंचसूत्राचा मुख्य उद्देश होता. वासुदेव गणेश जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी खालीलपैकी कोणत्या खटल्यात त्यांचे वकीलपत्र घेतले होते? म्हणजेच कोणाचे वकीलपत्र घेतले आणि कोणाच्या खटल्यामध्ये घेतले? वासुदेव बळवंत फडके यांचं वकीलपत्र घेतलं होतं. वासुदेव बळवंत फडके हे आद्य क्रांतिकारक महाराष्ट्रातले मानले जाते. यांचं वकीलपत्र कोणी घ्यायला तयार नव्हतं, म्हणून त्यांना सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी यांनी हे आपलं वकीलपत्र घेतलं होतं, म्हणजे त्यांचा खटला लढासाठी घेतलं होतं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन आणि चळवळ याच्यावरती बघू प्रश्न कसे आले. तर राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले? तर कोलकाता. कधी झाले? 1886. अध्यक्ष कोण होते या कोलकाता अधिवेशनात? दादाभाई नौरोजी. आणि पहिले पारशी होते का? तर पहिले पारशी होते. नेक्स्ट, खालीपैकी म्हणजे योग्य जोड्या आहेत, तर मी तुम्हाला डायरेक्ट जोड्या सांगतो. चंपारण सत्याग्रह 1917चा, भारत छोडो चळवळ 1942, खेडा सत्याग्रह 1918 आणि असहकार चळवळ 1920 हे पाठ असलं पाहिजे आपल्या. त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन आणि त्याचे स्थळ वगैरे वर्ष वगैरे सांगितले, ते बघू आपण थोडक्यामध्ये. कलकत्ता अधिवेशन 1986 आत्ताच बघितलं आपण, दादाभाई नौरोजी. अलाहाबाद अधिवेशन 1988, जॉर्ज ह्यूज हा पहिला एक विदेशी व्यक्ती होता. ठीक आहे, जॉर्ज ह्यूज महत्त्वाचं म्हणजेच, आणि पहिला म्हणजेच ब्रिटिश व्यक्ती असं सुद्धा म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे, आणि चौथं अधिवेशन होते. वाराणसी 1905 हे पाठच झालेलं गोपाळकृष्ण गोखले आपलं. आणि कलकत्ता 1917 पहिल्या महिला अध्यक्ष म्हणजेच ॲनी बेझंट ताई. समोर संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पारित केला गेला होता? संपूर्ण स्वराज्य लाहोर अधिवेशन आणि 1929चं. ठीक आहे, त्याचे अध्यक्ष
पंडित जवाहरलाल नेहरू हे सुद्धा होते, लक्षात ठेवा. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाला किती प्रतिनिधी उपस्थित होते? 72 प्रतिनिधी उपस्थित होते, हे लक्षात ठेवा. समोर भारत छोडो चळवळ रिकामी जागा यांनी सातारा येथे समांतर सरकार स्थापन केले. भारत छोडो चळवळ 1942ला झाली होती आणि त्याच दरम्यान म्हणजे सातारामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी एक समांतर किंवा पत्री सरकार एक स्थापन केलं होतं, हे सुद्धा लक्षात ठेवा. आझाद हिंद सरकारची स्थापना कधी झाली? तर 1943मध्ये, हे पण लक्षात ठेवायचं. भारतातील राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन रिकामी जागा येथे झाले, तर मुंबई या ठिकाणी झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या पुढाकाराने झाली? तर ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने झाली. चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? तर जवाहरलाल नेहरू यांनी चले जाव म्हणजे चले जाव जो चळवळ झाली 1942ची, त्याला ऑगस्ट क्रांतीसुद्धा म्हणले जाते. 8 ऑगस्ट 1942ला समजा पास झालं होतं आणि त्याचे म्हणजे विशेष अधिवेशन घेऊन त्याच्या आधी जो ठराव मांडला होता तो कुठं मांडला? तर वर्धा या ठिकाणी, हे सुद्धा लक्षात ठेवा. समोर बरं, हा ठराव मसुदा किंवा ठराव जो ठरावाचा जो मसुदा म्हणजे चले जाव चळवळीचा कोण तयार केला? तर प्रश्न होता जवाहरलाल नेहरू यांनी. पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली? म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथमतः उभारलेली संघटना कोणती? तर भारत स्त्री महामंडळ होते. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर वेमेशचंद्र बॅनर्जी हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. चले जाव या आंदोलनामध्ये कुलबा जिल्ह्याचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले? नानासाहेब कुंटे यांनी केले. नेक्स्ट, खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली? तर गुरु रामसिंग यांनी उभारली. त्याच्यानंतर राष्ट्रगीत जनगणमन हे सर्वप्रथम कधी गायले गेले? राष्ट्रीय सभेवरून कोणी गायले गेले? तर कधी गायले गेले? तर 1911ला. 1936मध्ये फैजपूर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? पंडित नेहरू. त्याच्यानंतर 1906च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा आणि त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला? तर दादाभाई नौरोजी यांनी दिला होता. खालीलपैकी काँग्रेसचे राष्ट्रसभेचे अध्यक्ष कोण नव्हते? तर कोण नव्हते? दादाभाई नौरोजी तर होते. दादाभाई नौरोजी दुसरेच होते. जॉर्ज वूल चौथ्या क्रमांकाचा होता आणि ॲज ए प्रेसिडेंट 1917मध्ये होती, ठीक आहे. तर लोकमान्य टिळक हे कधीच झाले नाही राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष, कारण त्यांना बनूच दिलं नव्हतं, कारण जहालवादी व्यक्तिमत्व असल्यामुळे. काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला? तर का बरं केला? तर काँग्रेसला सुधारणा समितीत प्रतिनिधित्व नव्हते, म्हणजे सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय व्यक्ती नव्हता. 7 सदस्यसुद्धा काँग्रेस म्हणजे ब्रिटिशच होते. आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले? तर कोणत्या वर्षी? भारत छोडो आंदोलनादरम्यान म्हणजे 1942च्या वर्षी. सन 1934मध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. जयप्रकाश नारायण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. 1905च्या बनारस काँग्रेसच्या अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरवले? तर लोकमान्य टिळकांनी. स्वराज्याचे ध्येय 1905 बनारस अधिवेशन, पण त्या अधिवेशनात न मांडतात कोणत्या अधिवेशनामध्ये पास झाले हे? तर 1906च्या कलकत्ता अधिवेशन, ज्याचे अध्यक्ष दादाभाई नौरोजीमध्ये होते. स्वराज्य हा शब्द प्रथमतः राष्ट्रीय सभेच्या मंचावरून तिथंच उपस्थित केला होता. कोणी? तर दादाभाई नौरोजींनी. नेक्स्ट, लोकमान्य टिळकांनी चतुसूत्री कार्यक्रम दिला. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे 4 त्यांनी दिलेले होते. तसेच 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर कोण होते? बाबू अंबिकाचरण मुजुमदार, हा सुद्धा प्रश्न आहे. त्याच्यानंतर लखनौ अधिवेशन हे एक महत्त्वाचं का बरं झालं 16? तर कारण याला ऐक्य करारसुद्धा म्हणले जाते आणि मुस्लिम आणि हिंदूसुद्धा ऐक्य झाले होते. तसेच याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकत्र झाले होते. तसेच जहाल आणि मावाळ हे सुद्धा एकत्र आले होते. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात झाली? तर लॉर्ड डफरीनच्या काळात झालेली. हे नेहमी येणारा प्रश्न आहे. मावाळ युग आणि जहाल युग आणि गांधी युग याच्यावरती येणारा प्रश्न बघू. सर्वप्रथम होमरूल चळवळी कोणी सुरू केली? तर ॲनी बेझंट यांनी सुरू केली. हे प्रश्न ॲक्च्युली चुकला. होमरूल चळवळ कोणी सुरू केली? ॲक्च्युली होमरूल चळवळ कोणी आणली? तर ही होमरूल चळवळीची कल्पना ॲनी बेझंटने आणली. कुठून आणली? आयर्लंडच्या धर्तीवरून आणली, ठीक आहे. महत्त्वाचं म्हणजे होमरूल लीग कधी स्थापन झाली? तर 1915ला स्थापन झाली. कुठं? तर अड्यार या ठिकाणी स्थापन झाली. महत्त्वाचं होमरूल चळवळ सर्वप्रथम जर बघितली कोणी चालू केली तर यांनी चालू केली, लोकमान्य टिळकांनी. कधी? तर एप्रिल 1916ला आणि ऑक्टोबर 1916ला ॲनी बेझंटनी चालू केली. म्हणजे प्रत्येकाचं कार्यक्षेत्र वेगवेगळं होतं. इकडे महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक आणि बंगाल आणि मद्रासमध्ये यांचं कार्यकाळ होतं. कोणाचं? तर ॲनी बेझंटचं, ठीक आहे. ॲक्च्युली इथं उत्तर देण्यामागचं सर्वप्रथम होमरूल चळवळ कोणी सुरू केली ते उत्तर देण्यामागचं कारण याच्यामध्ये ऑप्शनमध्ये फक्त ॲनी बेझंट आहे. लोकमान्य टिळक नसल्यामुळे ॲनी बेझंट हे उत्तर या ठिकाणी गृहीत धरले जाईल, ठीक आहे.
समोर बघू, गांधी आयर्विन करार भारतातील कोणत्या चळवळीशी संबंधित होता? सविनय कायदेभंग चळवळ. ज्यावेळेस सविनय कायदेभंग चळवळ चालू होती, म्हणजे 1930 पासून चालू होती, त्याच वेळेस मग गांधी आयर्विन करार झाला होता, कारण गांधीजी चालले नव्हते आपल्या याच्या गोलमेज परिषदेसाठी. नेक्स्ट, स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? तर ब्रिटिश साम्राज्यानंतर स्वराज्य. हा रिपीट झालेला प्रश्न बरेच वेळेस रिपीट झाला. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील खालीलपैकी कोणत्या चळवळीची सुरुवात दांडी यात्रेने झाली? तर सविनय कायदेभंग चळवळ. महात्मा गांधीजींनी भारत छोडो चळवळ कोणत्या इसवी सनमध्ये केले? तर हे एकदम सोपा प्रश्न. 1942 मध्ये भारत छोडो चळवळ. खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाशी महात्मा गांधी संबंधित नाही? तर मुळशी सत्याग्रहाशी गांधीजी संबंधित नाही आहे. ठीक आहे, चंपारण, खेडा आणि अहमदाबाद. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता मुळशी सत्याग्रह संबंधित कोण नेते होते. महात्मा गांधी यांच्या चंपारण सत्याग्रह खालीपैकी कशाशी संबंधित होता? तर भारतीय शेतकऱ्यांचा नीळ पिकवण्याची सक्ती म्हणून हे त्यांनी केला होता. ठीक आहे, हा प्रश्न आपण डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, समोर महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रहात कुणाला पाठिंबा दिला होता? तर शेतकऱ्यांना पाठिंबा दिला होता. महात्मा गांधीजीचे वर्णन एका माणसाचे सैन्य म्हणजेच वन मॅन आर्मी असं कोणी केलं? लॉर्ड माउंटबॅटन यांनी केलं होतं. खालीलपैकी कोणते वृत्तपत्र महात्मा गांधी यांच्याशी संबंधित नाही? तर केशरी हे वृत्तपत्र नाही आहे. तर हरिजन, यंग इंडिया आणि नवजीवन हे आहे. केशरी कोणाचं? लोकमान्य टिळकांचं आहे. ठीक आहे, केशरीचे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर होते. ठीक आहे, तीनही गोलमेज परिषदांना हजर राहणारे प्रसिद्ध समाजसुधारक कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधीचे वास्तव्य कोणत्या कालावधीमध्ये झाले? 1936 ते 1946 दरम्यान. भारत छोडो आंदोलनास कुठून सुरुवात झाली? तर मुंबई या ठिकाणी 1942चा जो ठराव म्हणजे 8 ऑगस्ट 1942 क्रांती मैदान, ऑगस्ट क्रांती मैदान, त्यालाच गवालियर टँक मैदानसुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. इसवी सन 1908 मध्ये टिळकांवरील खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र यांनी घेतले. कोणी घेतलं? बॅनर्जी मोहम्मद जिना यांनी घेतले होते. ठीक आहे, चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? जयप्रकाश नारायण यांनी केले. चले जाव चळवळीमध्ये. ठीक आहे, लाल बालपालमधील लाल हे कोण आहेत? लाला लजपत राय, त्याला जाऊन पंजाबमधले आहे. ठीक आहे, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजेच लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजेच बिपिनचंद्र पाल. आणि एक सोबत होते अरविंद घोष. हे 4 जण जहालवादी नेते होते. महात्मा गांधीजींनी मीठाचा सत्याग्रह कुठून प्रारंभ केला? तर साबरमती आश्रमामधून. असहकार आंदोलन 1920 साली कुठल्या अधिवेशनातून सुरू झाले? तर नागपूर अधिवेशनातून झालं असहकार चळवळ. पुणे करार रिकामी जागा ब्रिटिश पंतप्रधानांच्या काळात जाहीर झालं. कोणत्या? रॅमसे मॅकडोनाल्ड यांच्या काळात झालं. कोकणचे गांधी म्हणून कोणास ओळखले जाते? तर आप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखले जाते. बंगालची फाळणी कोणी रद्द केली? तर लॉर्ड हार्डिंग यांनी बंगालची फाळणी रद्द केली. ती कधी केली? 1911ला. कोण आलं होतं त्यावेळेस? पंचम जॉर्ज म्हणजे 5वा जॉर्ज हा भारताच्या भेटीवर आला होता. त्याच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया म्हणजेच मुंबईमध्ये सुद्धा एक गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलं होतं. हे सुद्धा लक्षात ठेवा. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी कधी? 1930 ते 1934. यंग बंगाल या चळवळीतील खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? तर सर हेनरी व्हीव्हीएन यांनी दिली होती. यंग बंगाल. ठीक आहे, सर हेनरी व्हीव्हीएन यांनी दिलेली. 1855 साली सिंधू व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतातील या आदिवासी जमाती ब्रिटिशांविरुद्ध लक्षणीय उठाव केला. तर संथाळ जात होती ती. ठीक आहे, नेक्स्ट, सायमन कमिशनवर भारतीय जनतेचा बहिष्कार का घातला? कारण एकही त्याच्यामध्ये भारतीय प्रतिनिधी साथीच्या साथीही हे ब्रिटिश होते. सायमन कमिशनची नियुक्ती 1927ला झाली होती. भारतात कधी आलं? तर 1928. हे लक्षात ठेवा. 2 क्वेश्चन महत्त्वाचे. सायमन कमिशनची नेमणूक 1927, भारतात कधी आलं? 1928. त्याच्यामध्ये 7 सदस्य होते. साथीच्या साथी सदस्य ब्रिटिश होते. भारतासाठी ते आले होते, पण भारतीयांचे नेतेच म्हणणे होते की आपल्या त्याच्यात एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे त्यांना विरोध करण्यात आला आणि त्याच्या विरुद्ध नाही दिले. सायमन गो बॅक, सायमन परत जा असे हे दिलेले नारे देण्यात आले. त्याच्यातनीच लाठी हल्ल्यातनीच म्हणजे त्याचा विरोध करता लाठी हल्ला झाला आणि लाला लजपत राय यांना समजा जबर मारहाण झाली होती आणि त्याच्यातनीच त्याच्या काही दिवसानंतर त्यांना हृदयविकारात झटकावून त्यांचं मरणसुद्धा पावले होते. असो, तर या ठिकाणी बरेच आपले क्वेश्चन मला वाटते कवर झालेले आहे. हा शेवटचा क्वेश्चन होता सायमन कमिशनचा. तर असं या ठिकाणी आपण इथंच थांबू. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल. कोणी जर सबस्क्राईब नसेल केलं ते सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. ठीक आहे, तर या ठिकाणी मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.